आज स्वतः पप्पू शेठ मिलिंद शेठचे बंधू दादा नमस्कार. नमस्कार. कधीच तुम्ही सुतावर थांबत नाही. आज अचानक तुम्ही सुतावर थांबले आणि तुम्ही झेंडावाला सांगितलं गाडी लागली. काय सांगा आजच्या विजयाबद्दल? आजचा गुलाल खरं चांगला होता आणि शरद बेस्ती झाली. राहुल शेठचा एलियन आणि माझा घरचा मोठा भाऊ आमचा काना शेठचा मेहरबान आणि गाडी पेशरी झाली. मेन काय आपल्याला ज्या प्रेक्षकांना ज्या गाडीची आतुरता होती आणि गाडी खरंच आज ही गाडी डोळ्याचा पासा पर्यंत काढली. दोन्ही गाड्या अति सुंदर पळा, चारही गाड्या दोन्ही गाड्या अति सुंदर पळाल्या आणि म्हणजे डोळ्याचं पारणं अक्षरशः स्वतः समोर बघत होतो. कोण जिंकेल कोण जिंकेल, मेहरबान की भोंगा, मेहरबान की भोंगा. पण माझा बादशाह आज निकालाचा बादशाह आहे. तो सुतावरती त्याचा कारनामा करतो आणि ही जोडी मार्च येऊन जोडी आहे त्यांनी साध्य केलेला आहे. विजयाचा गुलाल प्राप्त करून दादा कुठेतरी सुट्टीच्या टायमाला 4 ते 5 वेळा गाडी बाहेर जात होती. दादा काय सांगा काय झालं त्या हा मैदानाचा नेमकं खूप सुंदर गेलेला आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही बघणार मैदान बनवलेलं आहे पण थोडासा प्रॉब्लेम झाला तो खाली. कारण गाड्या खाली एवढ्या गाड्या आहेत की त्यांना त्यांची गाड्या होतील का ते कल्पना बोलू शकत नाही. ती कशी बशी गाडी आम्ही आतमध्ये आणली पण त्या बैलांचा बैल एकमेकांवरती बैल एकमेक उडत होते आणि बैल सगळे वैतागले, सर्व बैल वैतागले. तिथे आपला भुंगात नाही का सगळे बैल वैतागले. जाणार कसं रस्ताच नाही. आम्ही बैलाची छेकडा वरती करून करून गाडी बैल वैतागले अक्षरशः. त्याच्यामुळे ती गाडी मानत नव्हती व्यवस्थित. पण ती आज आमचा हरिचंद्र झाला, किशोर झाला, हे सुट्टीचे किंग आहेत. त्यांनी सुट्टी दिली आणि सुंदर अशी गाडी विजय प्राप्त झाली. सुट्टीला ती गाडी जवळजवळ 1 ते 1.25 छकड्यांमध्ये पुढे होती. दादा तेव्हा काय मनात धक्का चालू? नाही मनात धकधक होती कारण की ही गाडी पडणारच गाडी ना. जर बैल जर नसते पडणार तर होणारच नाही ना. अशी ती नाव फुकट फिरणार का? 2 मोठ्याचे नाव होते फुकट देणार का? पण गाडी पडणारच असणार आहे ना, पडणारच गाडी. पण आणि या जोडीचा इतिहास आहे. सुट्टीला वाढतात बैल आणि त्यांचा कारणामध्ये दाखवत आहे. जेव्हा जेव्हा एका धोत्यात आले दोन्ही साईडून एकही गुलाल सध्या तरी पडलेला नाहीये. जवळजवळ 1.5 वर्ष हा पण सीझन संपत आला, 2 वर्ष पूर्ण होत आले. काय सांगणार या जोडीबद्दल? आमचे बाबा आहेत असताना बाबांच्या बरोबर मी पण खूप फिरतीला आलो, खूप म्हणजे खूप वेळा आणि खूप अभ्यास घेऊन आलो. ज्या आज सांगतो मुंबई मधला इतिहास असा आहे की दोन्ही साईडनं जी गाडी पडते या गाडीचा तोळ त्या दोन्ही साईडनं आणि स्वतः आपली जनता पब्लिक महाराष्ट्र निवड जोडी ही हाय म्हणजे हायच. एवढ्या शर्यती भुंगा सायरटने जिंकल्यात पण आजच्या शर्यतीमध्ये जेव्हा गुलाल भेटला न मोजण्या इतकी पब्लिक आज भुंगा सायरटच्या मागे होती. ते बघून तुम्हाला कसं वाटेल? त्याचा प्रेम आहे. त्यांचे फॅन भुंगाचे फॅन्स सैराटचे फॅन आहेत. आज सांगतो तुम्हाला भुंगा सैराटने आज अक्षरशः 40 लोकांचा मन जिंकलं कारण की खूप तुझीची गाडी होती. या गाडीमध्ये काय बोल कारण की ती पण माझी घरचीच गाडी आहे. मेहरबान पण माझा घरचाच आहे आणि राहुल शेठ मला भाऊ सारखाच आहे. काय आहे पण अखेर शर्यत असते. शर्तीमुळे जो जिंकला तो जिंकला. काही दिवसापूर्वी 3 फेऱ्याच्या मैदानात मेहरबान भुंगा एकत्र पळाले, गुलाल घेतला, फायनल झालेला. आज परत भुंगावर चौथ्यांदा शर्यत झाली. बोललो काना शेठ आमचा मोठा भाऊ दोघा भावांचा आणि मिलिंद शेठ आणि काना शेठ दोघं एकत्र असतात. एकत्र सगळा विषय असतो कारण की ते कधी आपल्याला पहिल्याला मना करत नाही आणि मिलिंद शेठी त्यांना पहिल्याला कधी मना करत नाही. त्याच्यामुळे ते दोघी मालकांचा मन जुळलेला आहे आणि ते जितले आपण जितलो एकच आहे. आज थोड्या वेळ काना शेठ पण इथे येतील बाईकला. आमची मैत्री पुढे झाली आणि आमची एकदम घरोब आहे. आज माझा पण चालला विचार राहुल शेठला घेऊन आज बाईक द्यावा. ते पण होईल थोड्या वेळात बघू, प्रयत्न करूया. आज काना शेठला घेऊया, मिलिंद शेठला घेऊया, त्या सर्वांना घेऊन आपण बाईक द्यायचा प्रयत्न करू. कुठेतरी आज पब्लिकची अशी चर्चा होत होती की 3 फेऱ्यात भुंगा त्या दिवशी पळालाय आणि भुंगाला हरवण्यासाठी आज प्रति महारथी या मैदानात येणार म्हणून मिलिंद शेठ आणि पप्पू शेठ भुंगाला मैदानात आणणार नाही. याचं उत्तर तुम्ही काय देणार? नाही. हा नामांकित मैदान होता, नामांकित मैदान होता. या नामांकित मैदानात भुंगा सगळ्या पडणार. ते प्रेक्षकांचं जे आपल्या युट्यूबरवरचा असेल त्याचं नियोजन काय माहिती नाही पण ही गाडी आणि ह्या मैदानात गाडी येणार होती आणि आता आमच्या बाबाच्या नावाने पण 3 जागेला मैदान पुकारला होता. तिथे मैदानाचा सुरू झाला पण
ही गाडी या मैदानात पळणार होती 100% होता. कारण दादा खूप चर्चा होत होती की मिलिंद शेठ आणि पप्पू शेठ आता तरी म्हणजे या मैदानात कोणाला गुलाल न देण्यासाठी मैदानात येणारच नाही, पण डायरेक्ट धप्पा दिला आणि शर्यत झाली आणि विजय झाले, गुलाल झाला. कसं आहे माहिती का, आमचा शेट जो आहे ना, आता माझ्या मते तरी या क्षेत्रामध्ये जरा मास्टरमाइंड झालेला आहे आणि त्याला सध्या कोणाची गरज आहे का माहिती नाही, पण तो सध्या त्याच्या दिमागाने सर्व गोष्टी सर्व गेम बरोबर करतो. कारण गेम करणं आणि सध्या सैराट आणि भुंगा काय करेल हे कोणाला त्याचा अंदाज नाही, त्यांच्या स्पीडचा पण अंदाज नाही, स्वतः मालक सुद्धा त्यांचा अंदाज नाही लावत. काय प्रथम तर काय सांगू तुम्हाला गोष्ट, आम्हाला काय गोष्टी चिंताच नाही, कारण आमची गाडी दुर्व्यवस्थेला पळते, दुर्व्यवस्थेला गाडी पळते. असतो कोणा पण असं वाटला, कोणाला असं वाटतं नाव द्यायचंय तर नाव देऊ आपण, काय विषय नाही. तर मग कारण दादा दोन्ही साईडने खेळणं आणि कोणत्याही साईडने खेळून कंपल्सरी 101% गुलालच घेणं, याला जरा हे नियोजन खतरनाक पाहिजे. या बैलांचं पळण आहे, माणसांचं पळण नाही. त्यांचे धमक आहे, त्यांची जिद्द आहे, त्यांची चिटटकी आहे, त्यामुळे गाडी पळते. सालातील बैलांची त्यांच्या बैलांची तुम्ही बघा ना, त्यांच्या दोघांचं मन किती जोडलेलं आहे. मालकाचं मन जोडलं तर बैलाचं काय मन जोडलं, त्यांना पण कळतं ना आपल्या बरोबर जर पळणारा माणूस बैल आहे तर पळणारच ना ते. दोघांचं मन जोडलं आहे, दोन्ही साईडनं कुठून पण बोला, आम्ही खेळायला तयार असतो. खूप शर्यतींच्या मैदानात तुम्ही नसता, आज तुम्ही स्वतः आले, स्वतःवर थांबले. जेव्हा खाली भुंगा पळायला जात होता, तुम्ही भुंगाच्या कानात काय टिप्स दिल्या की आज काय करायचं, कारण खूप मोठा जनसमुदाय आज भुंगाला आणि सैराटला बघण्यासाठी आलाय. मी देऊ शकत नाही, त्याला कळतं, मालकाची मेहनत त्याला कळते. आज मालकाची मेहनत करतात, पोरं आपली एवढी आहेत, सगळी झोडणारे सोडणारे पोरं अक्षरशः दिवसभर गोड्या गोट्या बसलेले असतात. त्यांची फळ आहे, त्यांचा फळ आहे, त्यांचा फळा भेटतो ना, भुंगा देतोय त्यांना त्यांच्या मेहनतीला. दादा कुठेतरी काहीतरी सुट्टीला भुंगा जरा आजकाल जास्त त्रास द्यायला लागलाय, कारण 2 वेळा भुंगाची जेव्हा शर्यत झाली मागच्या टायमाला सिकंदरबर, तर तेव्हा भुंगा खाली झोपला, काहीतरी प्रॉब्लेम होता, काय सांगणार आता? नाही, त्याला लहानपणाचा प्रॉब्लेम आहे, लहानपणापासून त्याला थोडासा गरमीचा प्रॉब्लेम आहे, पण तरी पण तो त्याच्या पळा जोरावरती विजय प्राप्त करतो. मागच्या बाईट मध्ये मिलिंद शेठ बोललेले, आम्ही सैराट पायरा नाही करणार, पण या मैदानात कोणतरी वेगळा पायरा करून आपल्या विठ्ठल नानांना पण गाडीवर बसवून. आज विठ्ठल नानांची कमी भासते दादा, काय सगळं ठरलं होतं नियोजन, पण काय गोष्टीमुळे तो नियोजन माझा फेल गेला कालचा, आणि आज आमची घरची गाडी पाहिली, आमची विजय प्राप्त. आजचा गुलाल कोणाला समर्पण करणार? शेवटचा प्रश्न. आजचा गुलाल मिलिंद शेठ पाटील समर्पित करणार. आर्या मिलिंद शेठ पाटील या नावाला आता पूर्ण खतरनाक लग आलेलं आहे. हा गुलाल माझ्या छोट्या भावाचा आहे मिलिंद शेठ पाटील, आणि माझे मोठे भाऊ अनिल शेठ पाटील यांचा गुलाल आहे. चालेल दादा, इथे सांगतो आणि आजच्या गुलालासाठी तुमचं धन्यवाद.